कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी आज अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची खरं तर कालच पाहणी केली आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सोयाबीन, तूर, कपाशी यासह इतर पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। तर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन भरणे यांनी दिलंय। लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर मानण्यापेक्षा लवकरात लवकर ही नुकसान भरपाई दिली जाईल। साहेब, एका महिन्यापूर्वी आपण इथूनच वाशिम जिल्ह्यातूनच घोषणा केली होती की 19 जिल्ह्यात नुकसान झालं आहे, आपण लवकर मदत देऊ। अद्याप आज एक आलेली मदत आपल्याला माहिती आहे की पंचनाम्याला उशीर लागतो, पाऊस तर जोरात आहे। ऐका ना, मे आणि जून ची मदत आलेली। तर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना भरपाई देऊ असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आश्वासन दिलेलं आहे।